तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मावा असेल तुडतुडा असेल याच्यावरती कसं नियंत्रण पाहायचं। तर शेतकरी बंधूंनो, आज आपण पाहणार आहोत की कापसावरती दुसरी फवारणी कोणची करायला पाहिजे, जेणेकरून जे काय रसशोषक किडे असतील त्याचा संपूर्ण नायनाट होईल। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, रॉयल शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। कापूस पिकावरती दुसरी फवारणी कोणची करावी? रसशोषक किडी 2 तासामध्ये मरून पडणार हे एक मरून पडणार आहेत असं एक जबरदस्त कीटकनाशक मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून 2 तासामध्येच आपल्या कापाशीवरील जे काही रसशोषक किडे आहेत तर ते मरून पडणार आहेत। शक्यतोवर पासून ते 2 तासामध्येच मरून पडतील। शेतकरी मित्रांनो, सध्या अनेक शेतकऱ्यांच्या कापूस पिकामध्ये मावा झाला आहे, तुडतुडे झाले आहेत आणि पांढऱ्या माशीचा देखील प्रादुर्भाव दिसून येत असेल तर या किडींना फक्त 2 ते 3 तासामध्ये 100% मरतील असं एक प्रभावीशाली व स्वस्त औषध पाहणार आहोत। तर या कीटकनाशकाचं नाव असं आहे की यमराज आहे। यमराज हे एक केवळ कीटकनाशक नसून हे एक बुरशीनाशक आणि अंडनाशकाचं देखील काम करतं। यामुळे या फवारणी केल्यानंतर येणारा रिझल्ट खूप भारी मिळतो आणि याचं प्रमाण जर आपल्याला पाहिजे असेल शेतकरी बंधूंनो, तर याचं प्रमाण प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 ते 35 ml आपल्याला वापरायचं आहे। तर शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।